अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे। डॉक्टर मुलगी डॉक्टर झाली ना, पण यांच्या वाचून काय राहत नाही, परमेश्वर आहे ना कुठेतरी आपला। मी एकदा साहेब मुलगी कुठे कन्याकुमारीला आहे ना, मला एकदा खासदार होण्यावर मेडिकल कॉलेज आणून गरीबाच्या पोराला 100 विद्यार्थी क्षमता असलेलं वैद्यकीय महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे। दरम्यान राष्ट्रीय वैद्यकीय काउन्सिलचं पथक त्यासाठी तपासणीसाठी येणार आहे। तर रुग्णालयाचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असं करण्यात आलंय। श्री निलेश वंकेजी। अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे। माझ्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे। तो मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत मेडिकल कॉलेज नाही। मी वारंवार मंत्री महोदयांना मागणी केलेली आहे, तरी मी आपणाद्वारे हे सांगू इच्छितो की लवकरात लवकर माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी द्यावी। मला आपण बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। रामकृष्ण हरी। शिवरायांचा घेऊन आदर्श रयतेसाठी लढतोया, भीमरायांच्या विचारानं साऱ्यांना भारी पडतोया। तुमच्या ध्यानात राहू द्या बरं का, तुमच्या ध्यानात राहू द्या बरं का।